सगळे अजून पण मला पण आले आणि रिव्हील होत नाही झाली तिच्या अण्णा लोकांना दाखवते आम्ही नाचायला आणि सगळे बाहेर रेडी कसे तुमचं जर मस्त आहे ना पूर्ण होळी लुक केलाय. आज आहे आमचा फायनली ट्रेडिशनल डे. मी चालले कॉलेजला रिक्षा ते निघायचं तर खूप लवकर होतं पण तयारी वगैरे करून लेट झाला आणि माझा मेकअप वगैरे सगळा तिनेच केला आहे आणि साडी वगैरे पण सगळं तिनेच ॲडजस्ट करून केलं आहे. चला आता जाऊ कॉलेजला. लेट तर झाला आणि ट्रेनमधून मला असं जायचं मला असं वेगळं पण वाटतं की सगळ्यांची बघत बसेल काय करणार जाऊ दे चला जाऊ दाखवतेच तुम्हाला माझा पुढचा प्रोग्राम. ठाण्यावरून नेरूळला तर आले पण आता मी नेरूळवरून चेंज करून जाते आणि सगळे अजून पण मला A few moments later. तो रिक्षात फायनली परी आपल्याला भेटले. फुल ट्रेडिशनल मस्त. आता आमचे एन्जॉयमेंट खूप लवकर आलोय ना पण आपण एकला बोलवलेली आणि एकलाच चालते. बघू आता अजून कोण दिसतंय. परी छान दिसतीये प्रॉपर. बोललोय आम्ही आणि आता कोण येतंय परी कोण येतंय श्रियोजिता येते आणि आमच्यात फक्त साक्षी आल्या. आपण तिथं जाऊन भेटू. पण आले ती कोण हो आपको पेचा नाही ना हमने. फुल मस्त मस्त. चला जाऊ फोटो काढू जरा. भेटले आपल्या साक्षीने फुल मस्त दिसतेस पण तू बोललीस घाल म्हणून मी ओढणी वगैरे पण घेतली बघ. हा मी काल बोलली होती ओढणी करत होती म्हणून की मला त्या लास्ट टाइम एकदम शेवटी भेटले ती आज मला भेटले. मस्त स्वरा मस्त तू पण मस्त दिसते फुल पोळी दिसते. स्वराची रिएक्शन बापरे बोलणं चालू पण फोटो काढायचे ना मग लास्ट अवतार काळे काळे होतात आणि फोटो काढतो. आणि आता शौर्याची आम्हाला आठवण येते. ती नाहीये बघ शौर्या तुझी आठवण येते आम्हाला. कुर्ता तर कुर्ता पण काहीतरी घालाडी घालायची. माझी बँच पॅटर्न आणि मी अपोजिट होतो सगळ्यांचे बँच पॅटर्न माझीच नाही तर काय बोलू मी त्या बाबतीत. बाकी तुझे मित्र वगैरे कुठे येतात नाही म्हणजे स्पेशली मला इथे बोलली म्हणून आम्ही आलो. मस्त फोटो काढायसाठी बोलवलेलं. मस्त फोटो काढले दिसतीलच तुम्हाला. कॉलेजमध्ये भेटू. कॉलेज आम्ही तिथून आलो आणि प्रणिता म्हणजे निघाल आणि आपल्या कॉलेजला आलो तर नेत्रा भेटल्या. नेत्रा येत नव्हती मॅडम आल्या पण कसं काय आल्या तुम्हाला माहिती होतं का वरात निघेल तुमची. वेदिकाने मूड चेंज केला. नेक्स्ट टाइम आशा करते की तू पण करशील गाववाल्या दोघी सेम. नेक्स्ट टाइम पक्का. ओके चला चला. मी पण आले आणि इथे सगळ्यांचंच फोटोशूट चालू आहे आमचं. साडी घालून नेसली नाही भाई हम हॉस्टेलर्स हेच डायलॉग फिक्स असतं. पल्लवीने पण नाही साडी. हा पल्लवी तरी पण चालूच आहे. ते जायचंय का आतमध्ये इव्हेंट सुरू झाला आणि आपण अजून पण मी इव्हेंट साठी आले. लोक थोडा गाईजला इव्हेंट दाखवला पाहिजे ना. हा पॉइंट आहे. त्या कामासाठी आलोय म्हणजे ट्रेडिशनल तर आहे पण आतमध्ये काय बॅनर बिनर रिव्हिलिंग आहे ते नाही बघायला पाहिजे काय साक्षी. आणि आमची गँग काय आम्हाला कोण दिसतच नाही. पोरांची गँग त्याच्यापासून फोटो दिसतील आमचे. मस्त आम्ही आलो आणि ऑलमोस्ट बॅनर रिव्हील झालेले. बॅनर रिव्हील होत नाही म्हणून ही बसून घेतलं हिने. कॅमेरा पकडून पण बॅनर काही रिव्हील होत नाही. दमलो लोग रहते हैं यार यहाँ पर. टाकलंय गाईज काही बोलते समजून घ्या. अबे जल्दी बोल कल सुबह पनवेल निकलना है.
फर्स्ट इयरची माझी चांगली फ्रेंड भेटली आणि नव्हती. कसं वाटतंय मग ट्रेडिशनल डे? बाहेर आलोय, बॅनर वगैरे रिलीज झालंय आणि रिद्धी भेटले आम्हाला. रिद्धी कुठं होतीस? तिला सांगितलं रिद्धीला सांग व्हिडिओ काढायला वरून जरा थोडा होतं तू घालशील. रिद्धीची अपेक्षा नव्हती गेले मी. एवढा वारा तो का कमर पे तेरे मेरा दिल फिसल गया मेरा स्टेटस में देख. आपने क्यों नहीं साड़ी पहनी? अरे मेरे को नहीं जमता यार, मैं भी ट्रॉली से आती हूँ. काही नाही, फक्त इथून तिथून नाचनाच चालय, फोटो काढून झाले. आणि तुम्हाला मी आता आमच्या CSCCच्या अण्णा लोकांना दाखवते. हवा का हवा अजून एक अण्णा. तू नाही अण्णा? अच्छा महाराष्ट्रीयन. कश कुठे आणि हो हो बघा बघा अजून एक. हा ह्याला तर आपण मगाशी भेटलेलो. हे लुक अगोदरच ठरवले होते का? होय, रात्री 11:30 वाजता एकमेकांना फोन केला सर्व. अच्छा, म्हणजे तुमच्यामध्ये युनिटी आहे ते तुम्ही दाखवताय. होय, चांगलंय चांगलंय. किती किती सगळं अरेंजमेंट कसं झालं मग तुमचं? हा चला आता फोटो काढू आपण. होते कुठे तुम्ही? आम्हाला वाटतं तुम्ही आलेच नाही. आलेत चेहऱ्यावर 12 वाजलेत वाटतं याच्या. काय ट्रेडिशनल डेचं टेन्शन? आणि हिने पण मस्त. कुठे होता? कुठे विचारलं मी सगळ्यांना. कामेश कुठे? अच्छा कोणाला आजकाल तसं पण तू खूप टेन्शन मध्ये झाली व्हिडिओ शूट. हा शूट तुम्ही टायमावर टाकता, आम्ही जरा येतं आमचं लेट. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. माहिती म्हणजे ते पोरांना पण घ्यायचं. बघा 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 माझ्या भावाला बघा काय चाललंय. फिर से बोलो, इसमें बोलो. अच्छा और कुछ? थोडाफार फोटो काढून आता नाचायला चाललोय. नाचू थोडेफारच काढलेत. अर्धे तर काढतात, अर्ध्याना राग पण येतोय. काय सांगू मी तुम्हाला. पण आम्ही नाचायला आणि नाचायला. अरे कहना क्या चाहते हो? लवकर असं तर नाचायला भेटलं असतं थोडं. आम्हीच नाही नाचलो. नाचली तू? नाचलोच नाही आम्ही. फोटोमध्ये एवढ्या बिझी होतो, आम्हाला नाचायलाच भेटलं नाही. आम्हाला हकलवतायत बाहेर. देखा आपने लापरवाही का नतीजा है. सांगा ना मग त्यांना. हा बघा आम्हाला सगळ्यांना हकलवतायत. कमी झाला आणि सगळे बाहेर निघालेत. कसा बाजार झालाय. संपला आणि मला आत्ता आदिती भेटले. नाच मूड ऑफ झाला की मला नाचायला भेटलं नाही म्हणून माझं डोकं सटकलंय. प्रणिता आली.
कसं होता ट्रेडिशनल डे मग? मस्त क्लासचा ग्रुप फोटो वगैरे झाला. पर्सनल फोटो खूप छान आले. ते पण प्रणितामुळे. मी तसे कधी स्वतःचे फोटो काढत नाही, मी व्हिडिओमध्येच असते माझ्या धुंदीत, पण प्रणितामुळे ते काढले ते मी दिसते. हाय ना. आल्यात मॅडम, काय स्वरा नाचून बिचून पण दिलेल्या कॉलेजमध्ये डायरेक्ट हकलावतो ते आम्हाला. काय म्हणजे आमच्याच कॉलेजमध्ये मला असं वाटतं का बाहेरच्या कॉलेज पण जॉईन केलंय. पूर्ण कसं होता ट्रेडिशनल डे? बिलकुल नाही. एक जा खारघर स्टेशनला थकवा तर काही आला नाही आहे, तेवढी एनर्जी आहे. तर इथे काही डीजे चांगला नाही. आमच्यावरती DMS वाले विच इज मॅनेजमेंट, त्या लोकांचा डीजे खूप चांगला होता. आमचा बिलकुल चांगला नव्हता डीजे. ट्रेडिशनल डे काही लास्ट टाइमचा बेस्ट वन होता. हां लास्ट टाइमचा बेस्ट. मग आता ट्रेन तेव्हा जातो. टास्क आहे ना घरी जाणं. झालेत आणि मी आता ब्लॉग सुरू केला. म्हणजे आपण ट्रेनमध्ये बसलेलो पण आमच्या गप्पा रंगल्या वगैरे, मग काय बोलायला भेटलं नाही. आता ठाणा यायला नाही मी उठून. आणि मी येत होते आणि या काकी लोकांना माझी साडी आवडली. पप्पाला तुझ्या माहिती आहे, पप्पा पाणी बिणी यायला येतात. हे मी घरी आणि माझा एवढा सुंदर मेकअप केलेला मी त्या मुलीला दाखवते तर ती तब्येत बिघडली. खूप चिडचिड करते. ते साडी बरं जे सगळ्यांकडून अवेलेबल करून दिली त्या सगळ्यांना थँक्यू. असं होता मग आजचा दिवस. भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.